हरिओम. आज रविवार 15 फेब्रुवारी 2026, महाशिवरात्र. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की जिथे नाम तेथे मी आहेच. ऐकूया. मला नामात पहा असे मी म्हणतो, याचा अर्थ मी देहात नसून माझी वसती नामातच असे. कारण आपलं मन जिथे असतं तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेलात पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात ना तरी खऱ्या अर्थाने घरीच असतात, असं नाही का होत? अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही नेहमी कुठे असता, तर आम्ही नेहमी विषयातच असतो असं सांगावं लागेल. ज्यांना जे जास्त आवडतं त्यातच ते असतात, हे खरं ना? मग तुमचा गुरु कुठे आहे असं जर कोणी विचारलं तर तो नामात आहे असंच म्हणा ना. म्हणून जिथे नाम चालू तिथे मी आहेच. जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. शास्त्री पंडित म्हणतात की आमच्या करता ज्ञानमार्ग आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचा संभव असतो. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हे तत्व त्यांच्या बुद्धीला पटतं, पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असं ते म्हणतात, पण पण आपल्या देहाला मात्र ते सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचं मिथ्यत्व अनुभवाला येणं अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार, आमचा नामावर विश्वास नाही, आम्ही वेदाने घालून दिलेले बंधनं आणि नियम यांचं पालन करणार, असं म्हणून ते बंधन आणि नियमन यांचं इतकं काही पालन करतात की त्या बंधनालाच सर्वस्व मानतात. आणि मग त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधन आणि नियम हे साधन रूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच त्याची बंधनं पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिथे कुंपण सांभाळायला हवं, पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खत पाणी घालून वाढवतात, आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची, त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्माला नसेल तर कर्म मार्गाचे पर्यवसन कर्मठपणात होतो. नामावर विश्वास नाही असं ते म्हणतात. पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमः असं म्हणतात ना, ते नाम नव्हे का? वेद म्हणजे भगवंताची स्तुती, आणि ती करीत असताना आपलं लक्ष शब्दांकडे नसावं, त्याच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावं. रामनाम हे ओंकाराचंच स्वरूप आहे, ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.